नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये भरती निघालेली आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण 250 जागा असणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे. ही रिक्रुटमेंट ऑफ 250 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरलिस्ट ओके प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती असणार आहे. ब्रेकअप बघूया वॅकन्सी वाईज कसं असणार आहे. एकूण जागा असणार 250. रिझर्वेशन फॉर द वॅकन्सीज SC साठी 37 वॅकन्सी आहे, ST साठी 20, OBC साठी 67, EWS साठी 24 आणि जनरल कॅटेगरीसाठी असणार 102 अशा 250 जागेसाठी भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. द कॅन्डिडेट मस्ट परचेस द सर्टिफिकेट इन द प्रूफ ऑफ पासिंग द क्वालिफाईंग एक्झामिनेशन्स ओके. तर काय शैक्षणिक पात्रता. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर इज डिग्री. कमीत कमी पदवी पास असणं गरजेचं आहे. विथ 60% मार्क्स 60% पदवी पास असणं गरजेचं आहे. जनरल कॅटेगरीसाठी 55% फॉर SC ST कॅटेगरी आहे. SC ST साठी 55% गुण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अप्लाय कधी चालू म्हणजे ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे. द इम्पॉर्टंट डेज दिले. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कमेन्स फ्रॉम 8 जानेवारी 2024 पासून ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. लास्ट डेट असणार आहे 23 जानेवारी पण तुम्ही ते अप्लाय करू शकतात. ऑनलाईन पेमेंट पण 23 जानेवारी पण तुम्ही ते करू शकतात. डाउनलोडिंग ऑफ कॉल लेटर्स ऑफ ऑनलाईन टेस्ट 10 days प्रायर टू द ॲक्च्युअल डेट ऑफ ऑनलाईन एक्झाम. म्हणजे एक्झामच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला इथे हॉल तिकीट मिळू शकतं, डाउनलोड करू शकता तुम्ही. द डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट विल बी इन द मंथ ऑफ फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे. 2024 फेब्रुवारीमध्ये एक्झाम असणार आहे. एज लिमिट काय असणार आहे. कॅन्डिडेट मस्ट बी अ मिनिमम एज ऑफ 21 इयर्स आणि मॅक्झिमम एज ऑफ 30 इयर्स. जनरल कॅटेगरीसाठी कमीत कमी 21 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष वय दिलेलं जनरल कॅटेगरीसाठी. आणि जे कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये येतात त्यांना वयात सवलत देण्यात आलेली आहे. जसं की SC ST ला 5 वर्ष सवलत आहे. OBC वाल्यांना 3 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे. आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे म्हणजे अपंग व्यक्तीला म्हणजे हँडिकॅप व्यक्तीला 10 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे. आता इथे एक्झाम कशी होणार आहे. तर 2 स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे. एक ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू. आता ऑनलाईन टेस्टसाठी काय सिलेबस असणार आहे आणि किती मार्क्स असणार आहे त्याबद्दल आपण बघूया. द कॅन्डिडेट विल बी कॉल फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन विच विल कंप्राइज द फॉलोविंग. एकूण 5 सेक्शनमध्ये एक्झाम डिवायडेड होणार आहे. पहिलं जे असणार आहे रिझनिंग. नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 50 आणि मार्क्स असणार आहे 50. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन आहे, 40 मार्क्स आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क्स. जनरल अवेअरनेस विथ फुल स्पेशल रेफरन्स टू द फिनान्शियल सेक्टर्स पैकी म्हणजे फिनान्शियल सेक्टरपैकी जरा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. 40 क्वेश्चन्स आहे, 40 मार्क आहे. आणि कम्प्युटर लिटरेसी 20 क्वेश्चन 20 मार्क असे 200 क्वेश्चन असणार आहे आणि 200 मार्काची एक्झाम असणार आहे. 2 घंटे टाईम असणार आहे. ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. आता ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करू शकतात आणि अप्लाय करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.